सध्या जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू झाला असून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे। या वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढते। ऊस वाहतूक करणारी वाहने अनेकदा रस्त्यावर उभी असतात। त्यांच्या पाठीमागे रिफ्लेक्टर नसल्यामुळे रात्रीची पाठीमागून येणारी वाहने थांबलेल्या वाहनांवर आदळतात। यात लोकांचा बळी जातो तर काही जण कायमस्वरूपी जायबंदी होतात। हे अपघात थांबवण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली बैलगाड्यांना रिफ्लेक्टर बंधनकारक करण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले। वसंतदादा कारखाना येथे उपविभागीय पोलीस अधिकारी बिमला एस यांच्या उपस्थितीत ऊस वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्याचा उपक्रम झाला। यावेळी पोलीस निरीक्षक बायाजीराव कुरळे, निरीक्षक मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते। यावेळी साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारे वाहनांचे चालक, मालक तसेच साखर कारखान्यामधील स्टाफ यांना ऊस वाहतूक करताना घ्यावयाची काळजी आणि सार्वजनिक रोडवर पाळावयाचे नियम याबाबत मार्गदर्शन केले। ऊस वाहतूक करणारे वाहनास छोटे रिफ्लेक्टर तसेच कापडी लाल रंगाचे रिफ्लेक्टर बसवणे, दारू पिऊन वाहन न चालवणे, ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात गाडी न लावणे, वाहतुकीचे सर्व नियम पाळणे, कारखान्याच्या आजूबाजूचे सार्वजनिक रोडवर वाहन लावताना सार्वजनिक वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याबाबत वाहन चालकांना सूचना देण्यात आल्या। साखर कारखान्याचे मॅनेजमेंट स्टाफला त्यांच्याकडे ऊस वाहतुकीसाठी नोंद असलेल्या आणि ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना आणि बैलगाड्यांना रिफ्लेक्टर वाटप करावे याबाबत सूचना देण्यात आल्या। वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आणि सध्या नुकत्याच चालू झालेल्या साखर कारखान्यांच्या पार्श्वभूमीवर भविष्यात होणारं अपघातांचं नुकसान टाळण्याच्या दृष्टीनं आज सांगलीच्या साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अपघाताचं प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी ऊस घेऊन आलेले ऊस चालक, मालक, बैलगाडी चालक, मालक यांना प्रबोधन करून अपघाताचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीनं योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे। आणि त्या ज्या संबंधित ट्रॅक्टर्स, ट्रॉलीज वगैरे घेऊन आलेले आहेत त्या ट्रॅक्टर ट्रॉलीजना रेडियम लावून, इंडिकेटर लावून त्या पद्धतीनं आपण प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। निश्चितच कारखान्याचे दत्त इंडियाचे उपाध्यक्ष श्री शिंदे साहेब यांनी देखील या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि एक अधिकारी आणि 3 कर्मचारी अशी मोहीम भविष्यात कारखान्यावरील कारखान्याचा संपेपर्यंत आपण ही मोहीम सातत्यानं वाहतूक शाखेकडून चालू ठेवणार आहोत। धन्यवाद। मी श्री दत्त इंडिया कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट मृत्युंजय शिंदे आज इथं वाहनांचे अपघात होऊ नये म्हणून आपल्या सांगली जिल्ह्याच्या विमला एम DYSP आणि आदरणीय मुकुंद कुलकर्णी सर इथं आलेले आहेत आणि त्यांनी वाहनांच्या ड्रायव्हर लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे की बाबा वाहन चालवताना कुठलाही अपघात होऊ नये आणि आम्हाला कंपनीलाही सांगितलेलं आहे की सर्व वाहनांना रेडियम वगैरे रिफ्लेक्टर लावायचं आहे आणि मी हमी देतो की सगळ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याची व्यवस्था करतो आणि वेळच्या वेळी ड्रायव्हरना, वाहन मालकांना मार्गदर्शन करून वाहन आपले भरून येताना किंवा मोकळे जाताना सावकाश जावावे व कुठला अपघात होऊ नये याची नक्कीच मी दक्षता व्हाईस प्रेसिडेंट म्हणून दत्त इंडियाचा किंवा वसंतदादा कारखान्याचा म्हणून ही जबाबदारी माझी आहे आणि मी हमी देतो विमला मॅडम साहेबांना आणि मुकुंद कुलकर्णी सरांना की आपल्या ह्या सीझनमध्ये एकही ॲक्सिडेंट होणार नाही याची पूर्ण हमी देतो। एवढं करून मी 2 शब्द बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।